न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. द ग्रोविंग ट्रीज प्री स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आलाय. शाळेतील विद्यार्थी पवन माळवे आणि सागर बनसोडे यांनी शिवकालीन कलांचे सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली आहे. व्यक्त केले. योगेश आणि प्रतिभाताई या दोघांनी मिळून एक काहीतरी काम सुरू केलेलं आहे शैक्षणिक संस्थेमध्ये. म्हणजे योगेशचं त्याचं त्याने सांगितलं तसं अतिशय आमच्या शाळेची सुरुवातच सगळे आम्ही नवीन होतो. म्हणजे 28 वर्षापूर्वी ही शाळा सुरू झाली. आम्ही 7 मुलं होती. तुमच्याकडे तर 55 खूप मोठी संख्या, परंतु डेकेअरची सुरुवात झाली 7च मुलं होती आणि त्यातला एक मुलगा माझा मुलगा होता, एक विद्यार्थी जो होता. त्यामुळे आमच्या मुलाकरता पहिला त्याला म्हटलं इतरांच्या मुलांवर प्रयोग करायचे नाही असं ठरवून त्यालाही टाकलं आहे. आणि आता योगेशने सांगितलं तसं खूप छान ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाची ही संस्था आहे, चांगलं काम करते आहेत. आणि मला खूप आनंद होतो की आमच्यासोबत असलेले सगळेच म्हणजे आमचे विद्यार्थी असतील, आमच्यासोबत खूप शिक्षक म्हणून पण अनेक लोकांनी काम करत आहेत. आणि मला खूप बरं वाटते की ते आमच्याकडे राहिले आणि नंतर ते स्वतःच्या क्षेत्रात त्यांनी काम करायला सुरू केलं. त्याच्यात योगेश आणि प्रतिभाताई ह्या दोघांचंही खरं म्हणजे एकदा आपण सगळेजण जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करू. तसेच मुख्याध्यापिका प्रतिभा रोकडे यांनी देखील माहिती दिली आहे. या प्रसंगी संजय मोरे, किरण मोरे, योगेश रोकडे, कशिश कुंकुरेच्या, आरती रोकडे, सारिका पाटील, सूर्यवंशी आदींसह शाळेतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बक्षीस वितरण समारंभ देखील यावेळी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. सहभागी झाले सर, त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण बक्षीसही देणार आहोत. तर परमेश्वराने प्रत्येकाला एक देणगी दिलेली आहे, त्याच्याकडं एक काहीतरी नैपुण्य, काहीतरी विशेष गुण असेल. सर प्रत्येक विद्यार्थ्याचं निरीक्षण केलेलं आहे, तो विद्यार्थी कशात प्रावीण्य आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं गुण कौशल्य हेरून त्याला या ठिकाणी बक्षीस देण्यात येणार आहे. मग पालकांना सोडलं तर सगळ्याच मुलांना बक्षीस काय दिलं आहे तर तुम्ही नंतर टीचरांशी बोलू शकता की तुमच्या पाल्याचं काय ऑब्झर्वेशन केलं, काय निरीक्षण केलं आणि त्या पाल्याला का बक्षीस मिळालं. या ठिकाणी प्रत्येकाने विद्यार्थ्याला चेअरअप करूया, त्याला प्रोत्साहन देऊया, एवढेच आशा व्यक्त करतो. धन्यवाद. न्यूज इंडिया 27 ब्युरो, नाशिक.